Which of the following statements about the Aravali range is correct? अरावली पर्वत रांगांबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 1. ही भारतातील सर्वात तरुण पर्वतरांग आहे. 2. ही दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमध्ये पसरलेली आहे. 3. गुरु शिखर ही हिची सर्वोच्च शिखर 1722 मीटरची आहे. 4. ही 1 दशलक्ष वर्षांपेक्षा कमी कालावधीपूर्वी तयार झाली आहे. पर्याय 1 आणि 2, 2 आणि 3, 3 आणि 4, 1 आणि 4. उत्तर बी 2 आणि 3. अरावली पर्वतरांग ही भारताची सर्वात जुनी फोल्ड पर्वतरांग असून तिची निर्मिती सुमारे 2.5 अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे. हिमालयापेक्षा जुनी असलेली ही पर्वतरांग दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या 4 राज्यांत पसरलेली आहे. सुमारे 700 ते 800 किलोमीटर लांबीची ही रांग उत्तरेकडील भारताच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राजस्थानच्या गुरु शिखर 1722 मीटर उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. पर्यावरणीय दृष्ट्या अरावलीचे महत्त्व फार मोठे आहे. ही पर्वतरांग थार वाळवंटाच्या पूर्वेकडे पसरण्याला अडथळा घालते आणि त्यामुळे वाळवंटीकरण रोखले जाते. तसेच ही मान्सून वाऱ्यांना दिशा देऊन उत्तर भारतात पावसाचे प्रमाण वाढवते. अरावलीतील जंगल आणि खडकाळ प्रदेश हे भूजल पुनर्भरणाचे महत्त्वाचे क्षेत्र आहेत. येथे बिबटे, हायना, नीलगाय, सिवेट, मयूर यांसारखे वन्यजीव आढळतात. तसेच धोक, नीम, बाभूळ यांसारखी झाडे या प्रदेशात वाढतात. सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या देखील अरावली महत्त्वाची आहे. कुंभलगड किल्ला, माउंट आबू, सरिस्का व्याघ्र प्रकल्प यांसारखी ठिकाणे या पर्वतरांगेत आहेत. पर्यटन, वनसंपत्ती आणि स्थानिक रोजगार यामुळे अरावली आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. मात्र सध्या अरावलीला जंगलतोड, बेकायदेशीर खाणकाम आणि शहरी अतिक्रमण यांसारख्या गंभीर धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. 1975 ते 2019 दरम्यान जंगल क्षेत्रात सुमारे 32% घट झाली आहे. यामुळे वाळवंटीकरण वाढत आहे आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत, जसे की खाणकाम बंदी, अतिक्रमणावरील कारवाई. तसेच सरकारने अरावली ग्रीन वॉल प्रकल्प सुरू केला आहे, ज्याचा उद्देश जंगलांचे पुनरुज्जीवन, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि वन्यजीव मार्गांची निर्मिती हा आहे. त्यामुळे अरावली पर्वतरांग ही केवळ प्राचीन भूगर्भीय रचना नसून उत्तर भारताच्या पर्यावरणीय स्थैर्य, जैवविविधता आणि मानवी जीवनासाठी जीवनरेखा आहे.